पंचायत समिती सावली अंतर्गत येत असलेल्या पारडी जिल्हा परिषद शाळा येथे 1ली ते 4थ्या वर्गापर्यंत शिक्षण घेत असलेल्या 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना गुरुवारी 5 डिसेंबर रोजी उघडकीस आली। शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांना दुपारच्या जेवणाची व्यवस्था व्हावी यासाठी शालेय पोषण आहार अंतर्गत माध्यान्ह भोजनाची व्यवस्था केली जाते। या माध्यमातून वर्ग 1 ते 7 पर्यंतच्या विद्यार्थ्यांना जेवण दिले जाते। माध्यान्ह भोजन हे गावातील महिला मंडळ, शाळा व्यवस्थापन समिती, बचत किंवा कार्यरत शिक्षकांच्या माध्यमातून देण्यात येत असते। पारडी शाळेत रमाबाई महिला बचत गट मार्फत गेली 10 ते 15 वर्षापासून भोजन दिले जात आहे। यातून त्यांना विषबाधा झाल्याचा अंदाज वर्तविला जात असून गुरुवारी जवळजवळ 40 ते 50 विद्यार्थ्यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालय येथे भरती करण्यात आले। सध्या 50 विद्यार्थी उपचार घेत आहेत। विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मुख्याध्यापक BN देवगडे यांनी दिली। या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करू अशी प्रतिक्रिया गट शिक्षण अधिकारी मोरेश्वर बोंडे यांनी दिली।